सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे म्हणा। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीका वरदा हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय। आदि माया शक्ति मुक्ताई माते की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय। गाव देवी माते की जय। राम लक्ष्मण जानकी जय। बोलो हनुमान की। वंदे मातरम वंदे मातरम। भारत माता की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। जय माते की जय। तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे। कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी काहीतरी कारण असतं। कारण काय आहे तर आपणा सर्वांचं हृदयस्थान कैलासवासी सोमनाथ शंकर शिंदे 14 तारखेला आपणा सर्वांचा निरोप घेऊन या विश्वामध्ये विलीन झाले आणि आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाच्या निमित्ताने पहिलीच प्रवचन सेवा मज पामराकडे मिळालेली आहे। वास्तविक मी कोणी काही ज्ञानी वगैरे नाहीये,
तुम्ही बसलेले सर्व ज्ञानी आहात. माझ्यासारख्या अज्ञानाला पामराला ही सेवा आमचे हृदयस्थान गुरुबंधू प्रभाकर महाराज दळवी मुक्काम दातिवली यांनी दुपारी 1 वाजता मला फोन केला आणि मला यांच्या भाच्याकडे वास्तुशांतीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला जायची घाई आणि त्यात त्यांचा फोन आला की दादा तुम्हाला सेवा माताडी गावामध्ये करायची आहे. नोकराचं काम काय असतं? मालकाने आज्ञा करावी आणि नोकराने निमूटपणे त्या आज्ञेचा स्वीकार करायचा आणि प्रामाणिकपणे ती सेवा पार पाडायची. बरोबर आहे ना? मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी किंवा सेवेके सांगितले करावे काम ते हुतुतूपणा कामा नये. आमच्या श्रीपाद बाबांनी संत सच्चिदानंद श्रीपाद स्वामी आमच्या भाग्यात आले आणि संतांचा निरोप देवाकडून आलेला संतांचा निरोप पुन्हा या जीवाने देवापर्यंत कसा जायचं हा निरोप त्यांच्यापर्यंत आला आणि तोच निरोप त्यांनी जसाच्या तसा आमच्यापर्यंत सुपूर्द केला आणि तोच मी माझ्या मुखातून माझे श्री गुरु तुमच्या पुढे सादर करतील. कारण आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. सेवेला सुरुवात करण्याआधी ज्ञानेश्वरी अध्याय 12वा आणि 12वा अध्याय मधील 136वी ओवी आणि ही या ओवी मध्ये श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत, मार्गदर्शन करतायत. येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. या ओवीचा सरळ अर्थ असा आहे की ह्या जीवाच्या पाठीमाग येरझार लागलेली आहे. किती योनीची? तर 84 लक्ष योनीची येरझार या जीवाच्या ठिकाणी लागलेली आहे. तर श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना तुझी येरझार जर कुंठित करायची असेल तर याच शरीराच्या माध्यमातून करता येईल. अन्य कुठल्याही शरीराच्या माध्यमातून ही करता येणार नाही. कारण का? तर पशु काय पाप पुण्य जाणती. पशुच्या ठिकाणी पापाचा आणि पुण्याचा विचार नाही. हा विचार कोणाजवळ आहे? काय केल्याने पाप होतं आणि काय केल्याने पुण्य घडतं हे मनुष्य प्राण्याला उत्तम माहिती आहे. त्यामुळे अर्जुनाला सांगतायत की तुझी येरझार जर कुंठित करायची असेल तर या शरीराच्या माध्यमातून. आणि श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला मार्गदर्शन करतायत आणि माऊली ज्ञानेश्वर माऊली जगाची माऊली तुम्हा आम्हाला म्हणजे जनता जनार्दनाला हे मार्गदर्शन करायचं करताय की तुझी जर जन्म मरणाची येरझार कुंठित करायची असेल तर मग तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर आपण गेलो तर निश्चित आपली येरझार कुंठित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माऊलींनी त्याच्या करता येरझार का कुंठित होत नाही? प्रत्येक जीवाला हा जो देह मिळालेला आहे तो कशा करता मिळालेला आहे? देवाची भक्ती करण्याकरता, देवाला जाणण्याकरता, देवाला प्रसन्न करण्याकरता हा देह मिळालेला आहे. पण देव आपल्याला भेटला का? देव भेटला नाही आणि त्याच्यामुळे याला या चक्रा माराव्या लागताय. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरी विण या शब्दाला जास्त महत्व द्यायचंय. हरीची भेट न झाल्यामुळे ह्या जीवाला येरझार करावी लागते. उपजे ते नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. याचं भ्रमयंती याची चालूच आहे
आणि ती कुंठित करण्याकरता हा नरदेह मिळालेला आहे. किती नरदेह, हा नरदेहाचं उत्तम असं वर्णन केलेलं आहे तुकाराम महाराजांनी. शरीर उत्तम चांगले, शरीरे सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधेल परब्रह्म. तुकाराम महाराज म्हणताय की याच्यासारखं उत्तम शरीर जगामध्ये कोणतंच नाही. या शरीराने देवाला जोडण्याचं सामर्थ्य या शरीरामध्ये आहे. आणि म्हणून आपणा सर्वांना भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून देवाने आपला सर्वांना हा नरदेह दिलेला आहे. आणि हा नरदेह मिळून सुद्धा जर आपण देवाची प्राप्ती जर करून घेतली नाही तर त्याचा उलट परिणाम सांगितलेला आहे. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य समान समी, पाप आणि पुण्य समान ज्या वेळेला होतं त्यावेळेला ही कर्मभूमी जी आहे ती आपल्याला प्राप्त होते. पाप पुण्य समान समी, तेव्हाच पावेल ही कर्मभूमी. हा नरदेह इतका आता काय सांगायचं. फक्त आपण ही गोष्ट विचारात घेत नाही. विचारात घेतली तर ही गोष्ट अवघड नाहीये. शुद्ध जयाचा भाव झाला, देव दुरी नाही त्याला. तो देवाची सेवा करण्याकरता आलेला आहे. पण आई वडील जय जय करती तया नाम धर्म ठेवीती. आई वडील जसे करत आले तसं आपण करतोय. सकाळी उठल्यानंतर काय दिवा लावतो, अगरबत्ती, काय पान फूल हार वगैरे काय घालायचं ते घालतो. संध्याकाळी सुद्धा तसंच करतो. पण त्या आई वडिलांना कधी आपण विचारलं का या देवाला तुम्ही प्रसन्न, तुम्हाला देव झाला का, देव तुम्हाला प्राप्त झाला का, देव तुम्हाला कधी भेटला का, असं कोणीच विचारत नाही. विचारलं पाहिजे. विचारलं नाही विचारलं मग पुन्हा 84 ला जावं लागेल. आणि मग विचारलं नाही तर तू तुझ्या नाशाला कारणीभूत आहे. तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस आणि तू तुझ्या जीवनाचा शत्रू आहेस. म्हणून विचारायचं. जाणकार जी मंडळी असते ना त्यांना विचारायचं. प्रवचनकार म्हणा, कीर्तनकार म्हणा, साधू संत म्हणा, आजी आहे जसेच्या तसे आपल्याला सुगावा लागला नाही याचा अर्थ आपण काही बरळायचं नाही. आता लोक अशी म्हणतायत ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे ते बी असे म्हणतायत आणि ज्यांच्यामध्ये माळ नाहीये ते बी असे म्हणतात. आता कुठं देव राहिलाय का? आता कुठं देव राहिला का? आता कुठं साधू संत राहिलेत का? मग आता कुठं देव राहिलेत का? मग तू सेवा कोणाची करतोय? नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, हरीची न भजत दैवत. ज्ञानेश्वर माऊली म्हणताय की तू कोणाला मग बसतोय? तू रोज सकाळी संध्याकाळी जे देवाला, आपल्या देवाऱ्यामध्ये जशी स्थिती असेल त्याप्रमाणे मग बसतो कोणाला? आता कुठे देव राहिलाय का? अरे देव तुला सोडून नाही, तू देवाला सोडून नाहीये. तू बोलतोस कुणाच्या सत्तेने? आता हे आमचे सोमनाथ कैलासवासी सोमनाथ शंकर शिंदे आपणा सर्वांचा निरोप घेऊन ज्या दिवशी गेले ना आणि त्या दिवशी आपण काय केलं, सर्व आपल्या नातेवाईकांना फोन केले की दादा गेले, बाबा गेले, जे काय असतील नात्याने ते गेले. का घोषित केलं सांगा? ते गेले हे घोषित का केलं?
तर त्याचं कारण एवढंच आहे, आपल्या संपूर्ण नसा नसामध्ये काय आहे? वायू आहे. कोण आहे? वारा आहे, वारा. आणि त्या वाऱ्यामुळे हे आता मुखातून शब्द बाहेर पडतायत आणि वाऱ्यामुळे तुम्ही ऐकतात. निघून गेला वारा आणि खाली राहिला. वारा गेल्याबरोबरच आपण सांगतो ना सगळ्यांना, मग वारा जो आहे तोपर्यंत ही गोष्ट साधून घ्यायची आहे. आणि एकदा वारा निघून गेल्याच्या नंतर मग काहीच उपयोग नाही. परिमळ गेलिया ओस फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा. घडी घडी काळ वाटयाची पाये, घडी घडी काळ वाटयाची पाये, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाये, परिमळ गेलिया ओस फुल देठी. आता इथं फुलांची झाडं आहेत बर का, आजूबाजूला पण आहे. फुलातून एकदा सुगंध, फुलाला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत सुगंध दरवळतो तोपर्यंत. सुगंध एकदा निघून गेल्याच्या नंतर मग मात्र त्याला काही किंमत उरत नाही. जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत ते फूल भगवंताच्या चरणावर, भगवंताच्या अंगाखांद्यावर, भगवंताच्या मुकुटावर सगळीकडे त्याचा अधिकार आहे. पण एकदा सुकला, सुगंध गेला की पायदळी तुडवला जातो. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं महत्व राहत नाही. त्याच युक्तीप्रमाणे या देहामध्ये जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत या देहाला महत्व आहे. आणि एकदा चैतन्य निघून गेलं, या देहाची संगत सोडली की राम नाम सत्य आहे. आणि म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हा मनुष्य प्राण्याला उपदेश केलेला आहे संतांनी की प्रत्येक जीवाने क्षणाक्षणाला हाच विचार करायचा आहे की मी कसा तरुण जाईन. तुम्ही एकटे जर तरलात तर संपूर्ण कुळ गोत्राला ताळण्याचं तुमच्यामध्ये सामर्थ्य येईल. तुम्ही एकटे बुडालात सगळ्या कुळ गोत्राला घेऊन बुडाल. मग तुम्ही ओरिजिनल भक्त आहात. तुम्ही ओरिजिनल भक्त आहात. आईच्या गर्भाशयामध्ये तुम्ही भगवंताचं, प्रत्येक जीवात्मा आईच्या गर्भाशयामध्ये 5 महिन्याचा हा पिंड तयार होतो. त्यावेळेला आईच्या गर्भाशयातील यातना त्याला सहन होत नाहीत आणि मग मात्र देवाचा धावा करतो. का देवाचा धावा करतो? तर आईच्या गर्भाशयामध्ये विस्तारे पोऊ चोहीकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे, कोणा पुढे सांगावे. आईच्या गर्भाशयामध्ये काय आहे सांगा? हे सगळ्या माझ्या माता माऊली आहेत. आईच्या गर्भाशयामध्ये केवळ नरक आहे, विटाळ आहे, रक्त आहे, पू आहे, विष्ट आहे आणि मूत्राशय आहे. आणि तिथून याचा जन्म कुठून होतो? तिथून होतो. आणि त्या 5व्या महिन्यामध्ये हा पिंड ज्या वेळेला तयार होतो त्या वेळेला देवाकडे आराधना करतोय की मला या गरिबीच्या नरक यातना सहन होत नाही, कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी
या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवूनी, दुरितांचे जाळे उगवूनी, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, चरण रात्रंदिवस पांडुरंगा, चरण रात्रंदिवस पांडुरंगा, आठवीन पाय हा माझा नवस. प्रत्येक माऊली या बाळाकरता नवस करत असते. करते की नाही करते? प्रत्येक माऊली करते बरं का, प्रत्येक माऊली करते. आणि ते आतलं जे बाळ आहे पोटामधलं, आणि ते पण करत असत की मला देवा यातून तू एकदाची सोडव, मी तुझं अखंड भजन करीन, ते पण कसं रात्रंदिवस. आठवीन पाय हा माझा नवस, चरण रात्रंदिवस पांडुरंगा, आठवीन पाय. आठवीन म्हणजे मी तुझं रात्रंदिवस स्मरण करीन, रात्रंदिवस. देवाला फार दया येते. का दया येते? खरं हे बाळ जे आहे ना हे देवाचं आहे बरं का, हे खरं बाळ जे आहे देवाचं आहे. कारण मम वंशी जीव लोके जीव भूत्वा सनातना मन शस्त्रानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करिष्यती. हा भगवान परमात्मा म्हणतो हा माझाच अंश आहे, मलाच गेलं पाहिजे. कारण माझ्या बाळाने मला हाक मारलेली आहे. ती हाक काही आईला ऐकायला येत नाही त्याच्या स्वतःच्या. जी सगळ्या विश्वाची जी जननी आहे बर का विठू माऊली, ती येते विचारते का रे बाबा माझा धावा केला, तर म्हणे मला ह्या यातना सहन होत नाही. कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. देवाचं आणि ह्या जीवात्म्याचं आतमध्ये संभाषण सुरू असतं. आणि तुला जर बाहेर काढलं तर तू काय करशील? तर देवा मी तुझं अखंड भजन करीन. काय म्हणतो हा जीवात्मा? मी तुझं अखंड भजन करीन. देवाला फार आनंद होतो. देव काय करतोय? ही विश्वव्यापक शक्ती जी आहे त्याच्या टाळूद्वारे प्रेरित करतो आणि त्याच्या अखंड भजनाला प्रारंभ होतो आईच्या गर्भाशयामध्ये. तस्मात शास्त्र प्रमाण, शास्त्राचा पुरावा आहे बरं का. आणि मग ते भजन चालू असताना रात्रंदिवस देव त्याची सेवा करत असतो बरं का. काय मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आगाध निवाराया. कालगती अनुकूल झाल्याच्या नंतर भजन चालू आहे त्याचं बरं का आईच्या गर्भाशयामध्ये. कालगती अनुकूल झाल्याच्या नंतर हा जीवात्मा ज्या वेळेला बाहेर येतो आईच्या गर्भाशयातून, त्या वेळेला देव विचारतो की बाबा रे तू मला असं वचन दिलेले आहे, दिले गर्भात वचन देवा करीन भजन, नाही पाळिले वचन झाला देवासी बेमान. कालगती अनुकूल झाल्यानंतर हा बाहेर येतो त्यावेळेला देव विचारतो की का रे बाबा मला तू वचन दिलेलं आहे, माझ्या वचनाचं काय झालं? आणि बाहेर आल्याच्या नंतर हा जीवात्मा काय करतो? देवाशी बेमान होतो. देवाला म्हणतो मी कधी बाहेर जोपर्यंत संकटात आहे, नरक यातनेमध्ये लोळत होता, त्यावेळेला देवाकडे आराधना करतोय. आणि ज्या वेळेला त्यातून त्याला बाहेर काढला आणि बाहेर काढल्याच्या नंतर देवाशीच बेमान झाला. केव्हा तो बेमान होतो? सुईनबाई ज्या वेळेला तो बाहेर आल्याच्या नंतर त्याचा नाळ काय करतोय? खंडन करून टाकतोय.
कोण? सुईनबाई. जरा व्यवस्थित ऐका बरं का, लक्ष देऊन ऐकलं तर आता सुद्धा तुमची भाग्यदशा उजळेल. आता सुद्धा संत काय तुम्हाला सोडून कुठे गेले नाही. जय हरी. संत बीज पलटे नहीं, जुग गए अनंत, हर एक युग में अवतार धरे, फिर भी संतों के संत. फक्त आपली मनावरती चित्तावरती मल विक्षेप आवरण आल्यामुळे संत आजूबाजूला असलेले आपल्याला सुगावा लागू शकत नाही. सुईनबाई त्याचा पद्मनाभ छेदन केलं. आपल्या भाषेमध्ये नाल बोलताय. पद्मनाभ छेदन केलं कापल्यानंतर त्या भजनापासून तो वंचित होतो. आणि देव विचारतात माझ्या भजनाचं काय झालं, तू वचन दिलेलं आहे. तर म्हणे मी तुला कधी वचन दिलं. आणि म्हणून कोणाचे 10 गेले, कोणाचे 20 गेले, कोणाचे 50 गेले, कोणाचे 60 गेले, 70 गेले, 80 गेले, 100 गेले, काही आले तसेच गेले. मग ही वचनपूर्ती कधी करायची? का 84ला जायचं? ही वचनपूर्ती करण्याकरता संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. तुमच्या ठिकाणी असलेलं, माझ्या ठिकाणी असलेलं जे कंटिन्युअस निरंतर चाललेलं जे भजन आहे, जे नामस्मरण आहे, ते संत कृपा करतात आपल्यावरती. संत जनी कृपा केली, संत जनी कृपा केली, लाविले भजनी श्री हरीच्या, लाविले भजनी श्री हरीच्या, नाही तरी जातो वाया, नाही तरी जातो वाया. लक्ष 84 भोगावया, लक्ष 84 भोगावया, नाही तरी जातो वाया, नाही तरी जातो वाया. देवाचा विश्वासघात केल्यानंतर किती मोठा फटका बसतो, त्याचा परिणाम. 84ला पुन्हा जावं लागेल. पण तुम्ही जर संतांची, देवाची शरणागती जर पत्करली, साधू संत देवाला शरण जायला का सांगताय, इतरांना का संत सांगत नाही? तर देवाला शरण गेल्याच्या नंतर ही भवनदी किती मोठी आहे, अथांग आहे. ती भवनदी पार करून घेण्याकरता, ही भवनदी भवसागर तरुण जाण्याकरता म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदीचा, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. एवढं सोपं करून ठेवलंय आपल्या करता. आपला जन्म कशा करता ओरिजिनल तुम्ही आहात भक्त. कारण तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे बरं का, ओरिजिनल भक्त तुम्ही आहात. पण ओरिजिनल भक्त होण्याकरता संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संतांची शरणागती पत्करण्याकरता मग देवाला जे आवडतं ते आपण केलं तर देव आपला भवसागर तारून नेल्याशिवाय राहणार नाही. याच देही मग याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. याच देही याच डोळा
भोगू मुक्तीचा सोहळा मग देवाला जे आवडतं ते आपल्याला करायचंय. देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामस्मरण आपण रात्रंदिवस करतो, कोणी हात वर करून सांगावं. पण संतांची शरणागती पत्करल्यानंतर रात्रंदिवस कसं करायचं काम धंदा सगळं कार्य करून काय हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. इतकी सोपी रीत जी आहे ती जाणून घेण्याकरता सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. म्हणजे आपलं सद्गुरु नेमका कोणता? आता त्याची काय सद्गुरूंचा काय सुकाळ आहे बर का, भरपूर पाठीला बोर्डच लावलेले आहे, सद्गुरु स्वयं सो अमुक अमुक बर का. सद्गुरूची व्याख्या नाथ महाराजांनी सांगितलेले आहे, तंत्र मंत्र उपदेशी आयसे गुरु आहेत आयते घरी घरोघरी, परी शिष्या ते सद्वस्तू मिळवून देती, त्यासी मानिती श्रीकृष्ण सद्गुरु. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात, उपदेश करतात, अर्जुना माझी प्राप्ती जो तुझ्या हृदयामध्ये तुझ्या रोमारोमामध्ये अनुभूतीला आणून देतायत त्यांना संत म्हटलं जातं. कुठं? देवाची प्राप्ती कुठं सांगितलेली आहे? आपल्या रोमारोमामध्ये, आपल्या हृदयामध्ये. आणि देवाला शोधायला आपण कुठं कुठं जातो? तीर्थयात्रेला जातो, पण देव काय भेटत नाही. मंदिरात जातो, देव काय भेटत नाही. कारण का? तर साधू संतांच्या म्हणण्याचं अवलोकन न केल्यामुळे स्वतःच्या मनाच्या मार्गाने जातो आणि त्यामुळे फजिती काय होते? मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. मग संतांची शरणागती पत्करल्याच्या नंतर संत काय करताय? तुमच्या ठिकाणी जो अहोरात्र श्वासोश्वास जो चालू आहे त्या श्वासामध्ये भजन चालू आहे, त्या भजनाची रीत जी आहे किंवा ते भजन जाणून देतायत. आता श्वासामध्ये जर भजन चालू असेल तर तुम्ही जागृतीमध्ये पण श्वास चालू आहे, झोपल्यानंतर पण श्वास चालू आहे आणि स्वप्नावस्थेमध्ये पण सुषुप्ती अवस्थेमध्ये पण श्वास चालू आहे, श्वास बंद पडत नाही. मग असं जर भजन मिळण्याकरता किती नम्रता घ्यावी लागेल, आपल्या ठिकाणी यावी लागेल. नम्रतेशिवाय ही चान्स नाहीये. नम्र झाला त्याने कोंडिले अनंता. नम्रता बरं का, असं आपल्या घराघरामध्ये पूर्वीची चाल रीत आहे. या माऊल्यांना बरं, जुन्या माऊल्यांना सगळ्यांना माहित आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव. आपल्याकडे कोणी पाहुणा आला की आपल्या घरची माणसं सांगायची पाया पड. आपल्याकडे आहे बरं का, काही जुन्या घरांना ही पद्धत आहे, पाया पडल्याशिवाय नाही. कारण अतिथी कोण आहे? तो देव आहे, देवा समान आहे तो. पण आता आपल्या आईलाच आपण देव समजत नाही, बापाला देव समजत नाही, तर आतीला देव कधी समजायचं? गुरुवर्यांना देव कधी समजायचं? या पूर्वीची जी संस्कृती आपली जी आहे, चालीरीती, ती अत्यंत म्हणजे आपल्याला शिखरावर नेणारी, तारून नेणारी ती संस्कृती आहे. आणि आमच्या घरी आधी ती संस्कृती जपली जाते. आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं कसं नम्र व्हायचं. नम्र नाही झालं तर भाऊ देव एवढा सोपा नाहीये. देव जवळच आहे, देवाला सोडून नाही. तुम्ही आणि तुम्हाला देव सोडून नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वंगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. तुझ्याच जवळ देव जो आहे, प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये म्हणा, रोमारोमामध्ये जो देव आहे तो जाणीव करून देताय, त्याला प्रगट करून देताय. आणि तो प्रगट करून देण्याकरता तुम्ही ओरिजिनल आलेले आहात. पण तुमचा पद्मनाभ जिथे कट केला आणि तिथे तुम्ही अभक्ताला कारण झाला. आणि पुन्हा भक्त जर व्हायचं असेल आणि तुमच्यामुळे सगळं कुळ गोत्र तारे, माझं स्वतःच मत नाहीये बरं का,
ते संतांचं मत आहे आणि माझा त्याला पूर्ण अनुभव आहे. माझाही तसाच्या तसा अनुभव आहे. माझे आई वडील विठ्ठल भक्त, आईने जी प्रसवली जी मुलं ते आम्ही सगळे विठ्ठल भक्त. नवे नवे तर आमचं सगळं कुळ गोत्रच विठ्ठल भक्त आहे. सगळ्या कुळाचा उद्धार झाला, 4 पिढ्यांचा उद्धार झाला. आमच्याकडे 5वीच्या दिवशी तुळशीची माळ असते. तुम्हाला खरं पण वाटणार नाही. मुलगी जन्माला येऊ या मुलगा जन्माला येऊ, नुसतंच बोलाचा भात आणि बोलाच्या कड्या नाही. तो का म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये. म्हणून तुम्ही भक्त जर व्हायचं असाल, तुम्ही आहात, पण पुन्हा त्या स्थितीला तुम्हाला यायचं असेल तर मग मात्र संतांशिवाय हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संत काय करतायत तर संत तुमच्या ठिकाणी जे आत्मतत्व आहे ते जागृत करतायत. मोठे तुम्हाला उपदेश करतायत ब्रह्मनामाचा म्हणजे रामाने जे नामस्मरण वशिष्ठ मुनींकडनं मिळवलं त्या नामाचा. श्रीकृष्ण भगवंतांनी सांदीपनी ऋषींकडनं जे नामस्मरण प्राप्त करून घेतलं त्या नामाचा उपदेश तुम्हाला आता सुद्धा उपलब्ध आहे. फक्त मनाची तयारी कशी पाहिजे. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाकती. 2005चा पूर इथं नशेला आलेला का? अरे बापरे, किती ती मोठी मोठी झाडं आहेत ना, उमरून कुठल्या कुठे गेली त्याचा पत्ता लागला नाही, सुगावा लागला नाही. पण लवाळ्याला मात्र त्याने जरा सुद्धा धक्का पोचवला नाही. पाण्याचा वेगाची इतकी तीव्रता होती, मोठी मोठी झाडं नेली त्याने आपल्या वेगाने, बरे का. पण लवाळ्याला त्याने जरा सुद्धा ठेच पोचवली नाही, दुःख दिलं नाही. कारण का तर लवाळा काय करतो, वाकतो, आपलं डोकंच आहे ना तेच चिकतो, नतमस्तक होतो. मग एवढं नतमस्तक आपल्याला व्हावं लागेल तर आता लगेच देव मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची, संतांची साक्ष आहे बरं का. लगेच एवढी नम्रता आपल्या ठिकाणी यावी लागेल. आणि एवढी नम्रता तुम्ही आता जर घेतला तर ब्रह्मनामाचा उपदेश तुम्हाला आता होईल. आणि संतांना जो अनुभव आला तो आताच्या आता तुम्हाला लगेच उपभोगायला मिळेल. त्याच्यासाठी काय करायचंय, फक्त एक मांसाहार सोडायचं आहे का, जेवण थोडी सोडायचं, जेवण थोडी सोडायचंय, बायका पोरं सोडायची नाही, आई वडिलांना सोडायचं नाहीये, भावंडांना सोडायचं नाही, कुलगोत्राला सोडायचं नाहीये. फक्त मांसाहार आणि दारू ह्या 2 गोष्टी फक्त वर्ज्य करायच्या आहेत. तर लगेच बरं का तुझं आहे तुझं पासी, ती जागा लगेच तुम्हाला ताबडतोब उघड करून देतील. तर विषय आपला कोणता होता, लव्हाळे वाकती. एवढी नम्रता जर आपण जर घेतली तर मग लगेच मोठके गुरुमुखे उजदत दिसे. लगेच शरणागती पत्करली की आता लगेच नाही अनुभव आला ना, तुम्ही म्हणाल ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. मोठके गुरुमुखे उजदत दिसे हृदयी स्वयंभूचे असे. गुरूंच्या मुखातून ब्रह्मनामाचा उपदेश झाल्याबरोबर माझ्याच हृदयामध्ये स्वयंभू होता, हृदयी स्वयंभू असे. आणि प्रत्यक्ष फावू लागे अपयसया. काय गुरूंच्या महावाक्याचा उपदेश झाल्याबरोबर महावाक्याची नावे गुरु कृपेची ठावे. माता हात ठेवीला नोहे थापटीला जैसा. ताबडतोब अनुभूती लगेच. काय ब्रह्मनामाचा उपदेश झाल्याबरोबर संपूर्ण शरीराला मुंग्या येत आहेत. मुंग्या आपलं कुठेतरी एका याच्यावरती हातबीत पडला किंवा जास्त वेळ बसलो तर आपल्या पायाला मुंग्या येत आहेत, हाताला मुंग्या येत आहेत. तसं या ब्रह्मनामाने संपूर्ण शरीराला मुंग्या येत आहेत. आपण लहानपणी ऐकलेलं आहे की त्या वाल्या कोल्याच्या अंगावरती वारुळ आलं होतं. तो वारुळ म्हणजेच मुंग्या, बर का. अंग बधीर होतो,
संपूर्ण रोमांचे ताट उभे राहतायत, या रोमामधून श्वेत बिंदू बाहेर पडतायत. जसं आपण कोणतं काम करत असताना घामाघूम होतो ना, तसं नामस्मरणाने झालं पाहिजे. संपूर्ण शरीर घामाघूम होतो, संपूर्ण डोक्यापासून तर पायाच्या तळव्यापर्यंत अंग निथळतो. पोटात ती शक्ती ज्या वेळेला प्रगट होते, पोटात आनंद मावेनासा होतो. संपूर्ण शरीराला थरथरी सुटते, गळा दाटून येतो आणि डोळ्यातून आशूंचा पूर वाहू लागतो. तुकाराम महाराज ज्या वेळेला बाबाजी सद्गुरूंना शरण गेले आणि बाबाजी सद्गुरूंनी ज्या वेळेला त्यांना ब्रह्मनामाचा उपदेश केला, त्यावेळेला तुकाराम महाराजांना आलेला अनुभव ते वर्तवताय. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे, राम रूप माझ्या हृदयामध्ये ज्या वेळेला आत्माराम प्रगट झाला, त्यावेळेला माझा कंठ दाटून आला, डोळ्यातून आसूंचा पूर वाहू लागला. आपण माणूस मेल्यावर रडतो, देवाकरता रडत नाहीये. देवाने एवढा अनमोल शरीर दिलेलं आहे, या शरीराचं कोणी मोल करू शकत नाही. खरी श्रीमंती आपली कोणती आहे? ही आहे. हे काय, ही श्रीमंती काही कामाची नाहीये. या श्रीमंतीमध्ये आता बघा, माझे हे सोमनाथ दादाने बांधलं नाही घर. ज्यांनी कोणीतरी भाड्याने राहता का? जे कोणी असतील ते आज ना उद्या ते जातील, त्यांच्या मागे त्यांची मुलं जातील, नातू जातील, पंतू जातील, पण घर मात्र काही जात, घर जागेवरच आहे. तर हे घर कोणाचं आहे? देवाचं आहे. आपण भाडोत्री आलोय, आपलं स्वतःच जरी असलं ना, तर आपण भाडोत्री आलोय. आपलं खरं घर कुठं आहे? खरी आपली श्रीमंती कोणती आहे? आपलं शरीर, वैभव आहे आपलं. बरं का, एखाद्या माणसाला जर एखादा डोळा नसेल तर त्याला विचारायचं, तो किती श्रीमंत घराण्यामध्ये असू द्या, त्याला विचारायचं, बाबा तू खुश आहेस का? खुश नाही. एखाद्याला पायच नाहीये, तो बी तुम्हाला सदा सर्व काळ दुःखीत दिसणार. त्याच्या घरी किती पण ऐश्वर्य असू द्या. एखाद्याला हात नसतो, एखाद्याची हे सगळं गेलेलं असतं श्रीमंती, हे सगळे गेलेले पण असतात. काय चाटायचे? म्हणून ही जी श्रीमंती जी आहे ती आपल्याला एवढं एकदम मस्त दिलेलं आहे ना, पुरेपूर दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोला या वचन, त्याने तू जोडसी नारायण. याला जास्त महत्व द्यायचं बरं का. जेने तू जोडसी नारायण, नासी जीव पण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन. या देहाच्या माध्यमातून आता सुद्धा देव आपल्याला भेटेल. आम्हाला भेटला, तुम्हाला पण भेटावं. तुम्हाला जर भेटला तर बाबा रे, तर मग सगळ्या कुळ गोत्राचा काही पिढ्याने पिढ्या ज्या गेलेल्या आहेत ना, अरे त्यांचा सुद्धा उद्धार होईल. बरं का, तुकाराम महाराज वर्णन करतायत, ज्या वेळेला हरिभक्त तो होतो, तो हरिभक्त तो आहे, पण तुझं पद्मनाभ ज्या वेळेला छेदन केलं, त्यावेळेला संत काय करतायत, तो पद्मनाभ जसा जोडून देतायत. म्हणजे जे भजन जे त्याचं तुटतायत ना, ते तुटलेलं भजन पुन्हा जसंच्या तसं जोडून देतायत. आणि जोडून दिल्यानंतर ही अनुभूती कुठली? चित्त चैतन्याची पडता मिठी, लिंग देहाची सुटता गाठी, नेत्री अश्रूंचा पूर दाटी, रोमांचे उठी सर्वांगी. असं झालं पाहिजे. आणि त्यावेळेला ज्या तुकाराम महाराजांना असा अनुभव आला, त्यावेळेला उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. तो पद्मनाभ जो तुटलेला आहे, तो साधू संत जोडून दिलं की त्याच्या रोमारोमामध्ये भजन निरंतर चालू होतं. म्हणून भाग्यवंत म्हटलेलं आहे. म्हणून भाग्याचा उदय करून घ्यायचा असेल तर भाग्याचा उदय तै हे जोडी
संत पाय आपल्या जीवनामध्ये भाग्याचा उदय करून घ्यायचा असेल तर संतांच्या पायावरती आपल्याला झुकावं लागेल बरं का. त्याच्याकरता काही सांगितलं की बाबा तुम्हाला कोणाला सोडायचं नाहीये, कोणालाच नाही. फक्त पथ्य कोणते आहेत? पथ्य फक्त मांसाहार त्याज्य, दारू त्याज्य म्हणजे शाकाहारी, पूर्ण शाकाहारी आणि सतत भजन. श्वासाने भजन करायचंय तुम्हाला, जिभेने पण नाही करायचंय. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन, श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. नाहीतरी वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. आता हे दादा गेले, हे आता माझे भाऊ म्हणा, माझे वडील म्हणा, या मुलगा म्हणा, ते गेले, मित्र म्हणा, जे काय असेल नात्याने ते आता ते गेले. तर आता मला काही जायचं नाहीये का? मी जाणार नाही. राम आले, राम गेले, कृष्ण आले, कृष्ण गेले, साधू संत आले, साधू संत गेले. तुम्ही आम्ही आलो, तुम्हाला आम्हालाही जायचंय. पण जाण्यापूर्वी काय करायचं? आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुणी मन शुद्ध भावे, करुणी मन शुद्ध भावे. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. हरिभक्त झाल्याच्या नंतर संतांची शरणागती पत्करल्याशिवाय हरिभक्त होत नाही. धन्य हरिभक्त जन्मलेच्या वंशी, धन्य हरिभक्त जन्मलेच्या वंशी. सकळ कुळासी तारावया, सकळ कुळासी तारावया. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. ऐसा हरिभक्त वा वा. ते वाट बघताय. अरे बाबा कोणीतरी तुम्ही हरिभक्त व्हा, संतांची शरणागती पत्करा बर का. आणि आम्हाला सोडवा या यमाच्या यातनेतून, यमाच्या जातातून, यमाच्या यमदंडामधून, या नरक यातनेतून तुम्ही आम्हाला सोडवा. ते आराधना करताय तर आपल्याला हरिभक्त होण्याकरता, त्यांना सोडवण्याकरताच हा अनमोल असा नरदेह मिळालेला आहे. मग कधी साधू संत समजावून सांगतात, कोणाचं ऐकाल? मग साधू संतांचं जर नाही ऐकलं मग ऐकाल तरी कोणाचं? साधू संत तुम्हाला हिताचीच गोष्ट सांगणार. कारण साधू संत सांगत असताना, साधू संत सांगत असताना ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, असं कळवळ्याने ते सांगत असतात. आई वडील आपल्या मुलांचं संगोपन करत असताना त्यांच्याकडनं कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता
निरपेक्ष भावाने निस्वार्थ भावाने आई वडील जशी मुलांची सेवा करतायत ते जगामध्ये जेवढे प्राणी नरदेह जन्माला आलेले आहेत तेवढ्यांची सेवा करण्याकरता तर साधू संतांचा अवतार कार्य आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकार्य किंवा अवतार तुम्हा धराया कारणाने उद्धराया जन जड जीवा तुमचा स्वतःचा जर उद्धार जर झाला पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज ऐसा हरी भक्त व्हावा कोणी ऐसा हरी भक्त व्हावा कोणी पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. ते पूर्वज कशासाठी आपल्या अनंत पिढ्या गेल्यात आपल्या आधी ते कशा करता वाट पाहताय. यमाचे यमदंड सुखतील नरक यमाचे यमदंड यांना सुद्धा यमाच्या यमदंडापासून नरक यातनेमधून जर सोडायचं असेल तर त्यांच्या बायकोने त्यांच्या अर्धांगीने किंवा त्यांच्या मुलाने या गोष्टीत जर भाग घेतला किंवा भक्त तुम्ही बनला तर त्यांना यमाच्या तावडीला जाऊ शकत नाही असं तुकाराम महाराजांचं पण मत आहे आणि माझंही त्याला प्राधान्य आहे. माझंही तेच मत आहे. यमाचे यमदंड सुखतील नरक वंशी येता एक हरी भक्त वंशी येता एक हरी भक्त यमदंड सुखतील नरक तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती. जर हरिभक्त जर तुम्ही झालात ते पित्र जे गेलेले आहेत ना आणि त्यांना जेवण घालायची पण गरज नाहीये ते तुम्हाला एवढा असा आशीर्वाद देतील. कल्पच्या कल्प जरी गेली तुमच्या पिढ्याने पिढ्यांना आशीर्वाद देणार. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती त्याचे सदा सदा सर्व काळ निरंतर त्याच्या कल्याणाचीच अपेक्षा करत असतात. कल्याण इच्छिती त्याचे सदा पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. अजूनही वेळ गेलेली नाहीये. कल करे सो आज आज करे सो इसी वक्त निकल जाएगा श्वास तो करोगे कब. अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम. जीवड़ा 2 दिन का यजमान यजमान म्हणजे पाहुणा. जीवड़ा 2 दिन का यजमान अब तुम कब सुमरोगे राम. गर्भपनों में हाथ जुड़ाया गर्भपनों में हाथ जुड़ाया निकल गया बेईमान. अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम. बालपनों में खेल गमाया बालपनों में खेल गमाया तरुणपन में काम. अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम. बूढ़ापन में कापन लागा बूढ़ापन में कापन लागा निकल गया अवसान. अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम. कहत कबीरा सुन भाई साधू. सर्व जनता जनार्दनाला उद्देशून हा शब्द आहे. कहत कबीरा
सुनो भाई साधु यही घोड़ा मैदान, अब तुम कब सुमरोगे राम. आणि ही सुवर्ण संधी बाबा तुमच्या करता चालून आलेली आहे. जे गेलेत ना त्याच्या मागे सगळ्यांनाच जायचंय, पण आता आपल्या देहाचं काहीतरी सार्थक करा. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. हा कशाला जीव घाबरतो? मरणाला घाबरतो, यमाला घाबरतो. आणि ते भय जर त्या भयापासून निवृत्त व्हायचं असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती, जीवाचं आणि शिवाचं जोपर्यंत ऐक्य होत नाही तोपर्यंत जन्म मरणाचा फेरा चुकवू शकत नाही. या मायेतून निघण्याकरता देवालाच आपलासा करावा लागेल. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी गासा वया. काळाची ये उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजीची कामीन दूर राही. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरी भली भली. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. तो एक जो आहे भगवंत सगळ्या विश्वाचा निर्माता तो आपल्या हृदयामध्ये आहे. देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाये. देव नटला नाना परी आणि भरून उरला चराचरी. भरून उरला चराचरी म्हणजे माय बाप केवळ काशी काशी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. कुंडली के काय केले, कुंडली के काय केले. पर ब्रह्म उभे केले, पर ब्रह्म उभे केले. पुंडलिके काय. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली तर देवाला यावं लागलं पुंडलिकाला भेटायला. बरं का, त्यामुळे आई वडिलांचा पण सुद्धा लाभ झाला. मग आपण सुद्धा आई वडील पण आपल्याला समजले पाहिजे. नुसते आई वडील म्हणजे देव आहेत, ते देवा समान आहे. बरं का, त्यांची सेवा कशी करायची आहे? रात्रंदिवस ऐसे होई सावधान सावधान, ऐसे होई सावधान. हृदयी धरी नारायण, पुंडलिके काय केले. आपल्या हृदयामध्ये जो नारायण आहे त्याला धरण्याकरता साधू संतांना शरण जावं लागेल. जर नाही गेलं तर काय आपल्या खाण्यावरही हात. देवाने जो नरदेह दिलेला आहे, खाण्यासाठी काय पण खायचं आणि काय पण प्यायचं, एक दिवस जायचं, याच्या करता दिलाय का? ज्याने दिलाय ना तो तुम्हाला सोडणार नाही. कशा करता तू मागितलं होतं ना, कशा करता तुला दिलेला आहे ते विचारणार तो. कारण तुम्ही वचन दिलेलं आहे देवाला, मला यातून सोडव. देवाने सोडवलं तुम्हाला आणि सोडवल्याच्या नंतर देवाशीच बेमानगिरी करतो हा जीवात्मा. आणि मग या जीवात्माला मात्र देव सोडत नाही. सहस्र विंचू चावल्याच्या वेदना होत आहेत. आपण म्हणतो त्याला तारे आले, तारे बिरे नाहीये. सहस्र विंचू चावल्याच्या वेदना त्याला सहन कराव्या लागतात आणि पुन्हा चावल्यांचीला. आणि म्हणून प्रत्येक जीवाने विचार करा बाबांनो. साधू संतांना दया येते बरं का. विचारणार तुम्हाला देव, जन्मोनी केले काय मनुजा. हे माणसा, जन्मोनी केले काय, घालविले वय पोशिली काया. घालविले वय
पोशिली काया सेवुनी दही दूध साय मनुजा जन्मोनी केले शिकाय विषय सेविता मनही विटेना. एखाद्या दारू पिणाऱ्याला विचारा, अरे बस झाली आता नको पिऊ, उद्यापासून नको पिऊ. त्याचं मन विटत नाही, तो पितच राहतो. जुगाऱ्याला विचारा, जुगार खेळणाऱ्या, त्याचं पण मन विटत नाही. म्हणजे जेवढी वाईट व्यसने जीवाला आहे त्याला वीट येत नाही. वीट न आल्यामुळे काय, कोण करील यांची विषय ओढी भुलले जीव आणि कोण करील यांची किव. विषय सेविता मनही विटेना वेतशीन विली माय मनुजा जन्मोनी केले शिकाय. तरी सुद्धा साधू संतांना दया येते. एका जनार्दनी सेवुनी राये. तुला सेवनच करायचं असेल मग हरिनामाचं सेवन कर, नामस्मरणाचं सेवन कर. एका जनार्दनी सेवुनी राये निसी दिन रात्रंदिवस श्री हरीचे पाय म्हणजे भगवंताचं नामस्मरण. निसी दिन श्री हरी पाय मनुजा जन्मोनी केले शिकाय. भक्ती विना पशु कशाची वाढला सतविनय कैसा नेला नाही. काय माय गेली होती भूतापासी हरिनय मुखासी. अरे मुढा पातके करिता पुढे आहे पुसता मग काय उत्तर देता होशील तू. अनेक यातना यम करविल मग कोण सोडविल ते तुझला करविली तेसी केली कटकट. वाकडी का नीट देवदाने निन्यते पुरते अधिक ते सरते. करुणी दे यावे तुमचे विनवित असे. तुमच्या सज्जनांच्या सेवेकरता निवडलेली ओवी तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबोना येर झारे चिरा पडे. इथं एकच लीला तरले जे सर्व भावे मज बदले तया ऐल कडी सरले माया जाळ. आणि इथं सेवेला तुमच्या सर्वांच्या चरणावर परत नतमस्तक होतो. गेलेले जे आमचे कैलासवासी सोमनाथ शंकर शिंदे यांच्या चरणावर नतमस्तक होतो. सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा यांच्या चरणावर आणि माऊलींच्या, तुकाराम महाराजांच्या, नाथ बाबांच्या, नामदेव महाराजांच्या, मुक्ताईंच्या आदी सर्व करून सर्व संतांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम देतो. कुंडली गवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली गवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिमाया शक्ती मुक्ताई माते की जय. भक्ती सम्राट नामदेव महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय. सब मंडळी की जय. सर्व साधू संतान की जय. सेवा संपलेली आहे.